वर्धा जिल्ह्यातील ऐतिहासिक गिरड गावातील श्रीराम मंदिर देवस्थान येथे 139 वर्ष पूर्ण झालेल्या श्रीरामचंद्राच्या घोडा यात्रेला सातत्याने उत्साहात याचे स्वागत केले जाते। रामनवमी उत्सवासाठी विदर्भातून नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात। हिंगणघाट मतदारसंघाचे आमदार समीर कुणावर यांनीही यावेळी या ठिकाणी भेट दिली आहे। पाहूयात। शेकडो वर्षाचा राम जो महोत्सव आहे, राम जयंती महोत्सव या ठिकाणी गिरड या नगरीमध्ये खूप मोठा इतिहास आहे आणि हा शेकडो वर्षापासून पारंपरिक रीतीने चालते आहे। आज या मतदारसंघाचे जे आमदार आहेत समीरभाऊ कुणावर या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, जो या ठिकाणी जो राम जयंती महोत्सव साजरा होते आहे, पारंपरिक रीतीने होते आहे, हिंदू धर्माचं एक खूप मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी लाज लागते आहे, काय बोलतात? सर्वप्रथम रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज पूर्ण भारतात आणि जगामध्ये मोठ्या धूमधडाक्यामध्ये रामनवमी राम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे। आज गिरडमध्ये मी आलेलो आहो। गिरडमध्ये घोडारथ ही परंपरा वर्षानुवर्षे आहे। या ठिकाणी प्राचीन प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे आणि फार मोठा भक्त परिवार आहे। फार मोठी शोभायात्रा, आज ऐतिहासिक शोभायात्रा गिरडमध्ये निघते। खरंच गिरडच्या सर्व राम भक्तांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। मी हिंगणघाटला सुद्धा मोठा कार्यक्रम असल्यामुळे माझं इथे येणार नव्हतं, पण यावेळेला मुद्दाम इथल्या शोभायात्रेला आणि राम भक्ताला भेटण्यासाठी मी आलेलो आहो। इथे आलेल्या तमाम राम भक्ताचं मी मनापासून हृदयापासून खूप खूप धन्यवाद देतो, स्वागत करतो। आणि ही गिरडची परंपरा फार मोठी आणि फार प्राचीन परंपरा आहे। ती अशीच पुढे वाढत दरवर्षी वाढत आहे। ही अशीच वाढत जावं अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम। जय श्री विसरली नाही, गिरडला कधीही विसरलेले नाही, कारण ज्या गिरड नगरीपासून आमदार समीरभाऊ कुणावर यांचा उगम झाला ते गिरड नगरीला विसरू शकत नाही, गिरडच्या राम भक्तांना विसरू शकत नाही, गिरडच्या रामाला विसरू शकत नाही। म्हणून आज कुणावर साहेब यांचं प्रेम सातत्याने या गिरड नगरीवर लाभते आहे आणि हेच घोडा यात्रा भविष्यात खूप मोठी होणार आहे। त्यांचं स्वप्न पूर्ण हो हे रामचंद्री प्रार्थना करते, अशी मी विनंती करतो आहे। सर्व नागरिकांकडनं अशीच प्रार्थना आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, गिरड, वर्धा। निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा।